ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरु वंदन प्रकरणाचं समालोचन भाग 3. सद्गुरु वंदन प्रकरणातील वेगळेपण. सर्वसामान्यपणे गुरुना शिष्यांना नमन करणे यातील वंदन प्रक्रिया ही सगळ्यांच्याच परिचयाची असते. ज्ञानदेव सद्गुरु वंदन करताना भावविभोर होऊन जातात. त्यांच्या प्रतिभेला त्यावेळी आत्यंतिक उधाण येते. याचा अनुभव आपल्याला ज्ञानेश्वरीतही पदोपदी येतो. नाना रूपके, नाना दृष्टांत वापरून केलेली काव्यात्म वर्णने ज्ञानेश्वरीतही आलेली आहेत. पण येथील सद्गुरु वर्णन हे निराळ्या धाटणीचे आहे. ज्ञानेश्वरीत ज्ञानदेवाने गुरु शिष्याचे प्रेममय नाते कसे असते, शिष्याची गुरुभक्ती कशी असते याचे विवरण केले होते. अमृतानुभवातील गुरुवंदन हे वेगळ्या धाटणीचे आहे. त्यांना येथे केवळ देहधारी स्थूल निवृत्तीनाथ अभिप्रेत नसून सर्वस्पर्शी अशा गुरुतत्वाला त्यांनी वंदन केलं आहे. त्यांना गुरुशिष्याचे नाते रंगवायचे नसून सद्गुरूंचं तात्विक स्वरूप कसं असतं ते सांगायचं आहे. कारुण्याची मूर्ती असलेले सद्गुरू अविद्येच्या अरण्यात जीवपणाचे फेरे मारणाऱ्या शिष्याचे रक्षण करण्यासाठी धाव घेतात व मायारूपी हत्तीणीला मारून शिष्याला मुक्ती मोत्याचा चारा खाऊ घालतात. असं त्यांचं कार्य त्यांनी वर्णन केलं असलं तरी अज, अव्यय, अनाख्येय, अक्षर व आनंद स्वरूप असा सद्गुरू गुरु शिष्य मिसे हाची एकू उल्हासू हे त्यांना या प्रकरणात अधोरेखित करायचं आहे. या अद्वैताच्या धाग्यात त्यांनी हे सद्गुरू वर्णन गुंफलेले आहे. वास्तविक गुरुतत्व हे अनाख्येय, अमेय, अज, गगनाप्रमाणे व्यापक आहे. त्रिगुणातीत असं ते कोणत्याही उपाधीत न गुरफटणारं आहे. ऐसे करणीया विण स्वयंभची जे निवृत्तीपण असे स्वयंसिद्ध असे ज्यांचे स्वरूप आहे. वंदनासाठी जे वंद्य होत नाहीत, उलट वंदन करणाऱ्याचाही ठाव उरू न देणारे असे सद्गुरु स्वरूप त्यांच्या दृष्टीपुढे आहे. अद्वयानंदात रममान असणारे सद्गुरू व अद्वयानंद प्राप्त करून देणारी शांभवी विद्या ही एकच आहेत असं त्यांनी मंगलाचरणाच्या श्लोकातही सांगितलं होतं. तोच अद्वैत भाव त्याने शिष्य आणि गुरुनाथू या दोन्ही शब्दांचा गुरुनाथ असा एकच अर्थ आहे असे सांगून गुरु शिष्यांचे एकत्व दर्शवून पूर्णत्वाला नेलं आहे. गुरु शिष्य मिसे हाची एकू उल्हासे हे त्यांच्या वर्णनाचे सूत्र त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवलं आहे. एकूण परब्रह्म भावाने त्यांनी सद्गुरूंचं केलेलं हे वर्णन आहे. प्रकट असूनही न दिसणे, स्वयंप्रकाश असूनही न प्रकाशणे, सर्वत्र असूनही कोठेच नसणे अशा शब्दात विरोधी भावानं त्यांनी परब्रह्म स्वरूप सद्गुरूंचं वर्णन केलं आहे. सद्गुरू जीवाच्या उद्धारासाठी धावून येतात हा जीवाचा व्यवहारातला अनुभव आहे. हे त्यांनी घेतलेले सगुणत्व केवळ शिष्यावरील करुणेपोटी असते. वास्तविक एकपणा सुसह्य होत नसल्यामुळं तो परमात्माच गुरु व शिष्य अशा दोन भागात विभागला गेला आहे. मग शिष्याच्या सापेक्षतेने आपण गुरु बनून शिष्यासाठी ते उपायवन वसंत होतात, जीवाला मुक्ती मोत्याचा घास बनवतात. पण हे सर्व जाणत्याला जाणतेपण भेटवण्यासाठी असतं. जीवाला आत्म्याचे मुख दाखवण्यासाठी जणू काही ते आरसा रूपाने मूर्त झालेले असतात. जो भेटत खेवसरे बहुरूपची यांची खरी भेट झाली की बहुरूप संपते. मग शिष्याचा जीवभाव नाहीसा होतो. त्याबरोबर जीवाच्या अपेक्षेने असलेले परमात्म्याचे शिवपणही संपते. सद्गुरु कृपारूपी जलाने जणू काही जीवाने शिवपण सुद्धा ओवळं समजून धुवून टाकलेलं असावं. याच्याच कृपेमुळे साधन वृक्ष फळांनी फोफावतो व शिष्याचे त्या फळापर्यंत हातही पोचतात. जीव परब्रह्मापेक्षा सुद्धा श्रेष्ठ स्थानावर जाऊन पोहोचतो. असे व्यवहारामध्ये सगुण रूपाने भासणारे सद्गुरु स्वरूप वास्तविक निर्गुण आहे. त्याची आकाशाशी तुलना करता येणार नाही. या सद्गुरुचंद्रानं कितीही द्वैताचं दुहेरी वस्त्र पांघरलं असलं तरी त्यांच्या अद्वैताला बाधा येत नाही. अशा सद्गुरूंचे वाचेने कितीही वर्णन केले तरी ते यथार्थ वर्णन होऊ शकत नाही. तेथे बोलाची लिपीच पुसून जाते. सारे प्रमाणे संपल्यावरच हे प्रमेय प्रकट होतं. परमात्म स्वरूप हे सर्व दृश्यांच्या अतीत असल्यानं सर्वांपासून मूलतः निवृत्तच आहे. त्याच्याकडे प्रवृत्ती सापेक्ष निवृत्ती किंवा कशाचे तरी निवारण करण्याच्या भूमिकेतून आलेली ही निवृत्ती नसल्यामुळं त्यांचे निवृत्ती हे नावही व्यर्थच ठरतं. असं वर्णन त्यांनी केलं आहे. त्यातून त्यांना सद्गुरूंचे निर्गुण स्वरूपच स्पष्ट करायचं आहे हे दिसून येतं. काही नाहीपणाची आवड असणाऱ्या या सद्गुरूंच्या वर्णनातून आपल्याला एकच जाणवत राहतं ते सद्गुरूंचे केवळ पूर्ण शंभुत्व.
परब्रह्मत्व. त्या ब्रह्मतत्वात शिष्य सुद्धा वेगळेपणानं उरत नाही, सद्गुरूंशी एकरूप होतो. ही अखेरची स्थिती त्याला प्राप्त होते. मग नमनाच्या निमित्ताने पाऊल उचलायचं तरी कसं? अर्थातच वंद्यवंदिता भावाचाही लोप होतो. मग शिष्याने त्यांना केलेले वंदन हे सामरस्य भावानेच केलेले वंदन ठरते. शिवशक्तींना वंदन करताना ज्ञानदेवाने अद्वैत भाव जपला होता व शिवशक्ती समावेशे नमन केले होते. सद्गुरु वंदन प्रकरणात सांगितले की गुरु हे द्वैताची भाषाच व्यर्थ ठरवतात. त्यामुळे येथे त्यांनी ती द्वैताची भाषा बाजूला ठेवून नमन केले आहे की भक्ती सुखा लागी आपण पेही दोही भागी वाटून या अंगी सेवकई बाणे येरा नाम मी ठेवी मग भजती वोज बरवी न भजत या दावी योगी याजो, असं त्याने ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे. भक्ती सुखाकरता आपल्यातच देव आणि भक्त असे दोन भाग करून तो आपल्या ठिकाणी सेवा धर्म स्वीकारतो व दुसऱ्या भागाला मी देव असं नाव देतो. याप्रमाणे देव आणि भक्त या दोन्ही कल्पना आपल्यातच सारख्या कल्पितो अशा स्वरूपाचं वर्णन त्यांनी कृष्णार्जुनांचं ऐक्य सांगण्यासाठी केलं होतं. तेथे अर्जुनाचे श्रीकृष्णाशी झालेले ऐक्य त्यांना अलिप्तपणे सांगता येणे शक्य होते. इथे मात्र गुरुशिष्य यांचे अद्वैत वर्णन करताना स्वतः ज्ञानदेवच गुरूंशी एकरूप झालेले आहेत असा भाव सूचित होतो. परंतु स्वतः संबंधी हे ऐक्य वर्णन येऊन सुद्धा त्यांच्या विनयाला कोठे धक्का पोचला नाही, अहंकाराचा स्पर्शही होणार नाही इतकी हळूवार अशी शब्द योजना त्यांनी केली आहे. अर्थात ज्ञानदेवांनी मांडलेला गुरुशिष्य संबंध ज्याला खरोखर आकळेल त्यालाच सद्गुरूंची भेट होणे म्हणजे काय ते कळणार आहे. आपल्यासारख्या सामान्य लोकांनी केवळ शब्दाचा आस्वाद घ्यायचा. ज्ञानदेवांच्या भूमिकेवर पोचल्याशिवाय प्रवृत्ती गंगा स्थिरावे शब्दाची लिही पुसे प्रमाणांची परिसरे तै प्रमेयाची आविष्कारे त्यांचे निखळ नाहीपणाने असणे हे केवळ आपल्यासाठी शब्दच राहतात. या सर्व वर्णनात आणखी एक वेगळे पण दिसून येते, ते शेवटचे ओवीत. असे वंदन करून आपण चारही वाणींची ऋणे फेडली आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. ही आगळीच भाषा ज्ञानदेवांच्या मुखी आलेली आहे. सद्गुरू आत्मज्ञानाचा उपदेश करतात त्यामुळे त्यांचे ऋण शिष्यावर असते हा विचार सर्व पारमार्थिक ग्रंथात दिसून येतो. उपनिषद कालापासून अनेक द्रष्ट्या ऋषींनी आपला अनुभव उत्स्फूर्तपणे सांगितला आहे. सद्गुरूंचं ऋण सर्वांनीच मानलेलं आहे आणि कोणत्या तरी स्वरूपात गुरुदक्षिणा देऊन ते ऋण फेडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. परंतु वाणीचं ऋण असतं व ते फेडलं पाहिजे असा वाचा ऋणाचा उल्लेख मात्र कोठे दिसत नाही. वाचा ऋण म्हणजे वाणीचे ऋण, शब्दाचे ऋण हा त्याचा शाब्दिक अर्थ झाला. शिष्याला आत्मज्ञान होण्यासाठी सद्गुरू तत्वमसी या महावाक्याचा उपदेश करतात व शिष्य आत्मज्ञानी होतो. तेव्हा गुरूंच्या ऋणाबरोबर वाचेचेही ऋण फेडले पाहिजे अशी अभिनव कल्पना ज्ञानदेवाने मांडली आहे. आता वाचेचे ऋण म्हणजे काय व ते फेडायचे कसे हे दोन प्रश्न एकाच वेळी मनात उद्भवतात. ज्ञानदेव गुरुवंदनाच्या भावावेगात ही शेवटची ओवी लिहून तर गेले, पण आपल्यासारख्या अज्ञ जीवांना सद्गुरु नमनाने वाणींची ऋणे कशी फेडली जातात, वाचा ऋणाचाही निशेष परिहार कसा होतो हे कळणार नाही. हे लक्षात येताच त्याचे स्पष्टीकरण करण्यास ते उद्युक्त झालेले आहेत आणि हाच पुढच्या प्रकरणाचा विषय आहे. आता सद्गुरु वंदन प्रकरणातील दृष्टांत योजना आपण उद्याच्या भागात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव ग्रंथाचं लेखन आणि वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे.